माझी मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी कारल्याची भाजी बघा बनवते. 2 चमचे तेल घालते. 2 ते 2.5 चमचे कारल्याला तेल लागते. 2.5 चमचे तेल घालते. बघा जिरा मोहरी घालते. 1 चमचाभर सफेद तीळ घालते. 1 चमचाभर सफेद तीळ. मिरची घालते. आणि बघा हे कारलं कापले मी. त्याला हळद मीठ लावून 1 तासभर ठेवलं होतं भिजत. मग 2-3 पाण्यानं काढलं, कडू होत नाही अजिबात. बघा हळद घालते मी 1 चमचा. पहिले मीठ लावून धुतलेलं होतं म्हणून त्यामुळे मीठ लागलेलं असेल त्याला. 2 बार धुतले मी, पाण्यानं कारलं पाण्यानं चांगलं धुतलं 2-3 बाऱ्या की त्याला कडवटपणा जातो. कडू अजिबात कारलं लागत नाही. अर्धा चमचे मीठ घातलं, जास्त नाही. आता हे कारलं हळूहळू सगळं मंद असं चांगलं भाजून घ्यायचं. नंतरनं कांदा टाकायचा. नंतर कांदा करपून जातो म्हणून नंतरनं कांदा टाकायचा. सोडलं ना की त्याला असं गुलाबी जरा कलर झालं की कांदा घालायचा त्यात. कांदा बी त्यात भाजून देतो चांगला. हे अशा पद्धतीनं कारलं भाजून घ्यायचं बघा असं. हे बघा ह्यात धना पावडर. हे बघा हे आमचा कारळ्याचं कूट आहे, जवसाचं. हे धना पावडर आहे. हे आगरी तिखट गटावरचं. आणि हे शेंगदाण्याचं कूट. हे सगळं त्यात घालायचं आता. हे बघा खाण्यासाठी बघा कारल्याची चटणी म्हणा, भाजी म्हणा, रेडी बघा. अशी करून बघा तुम्ही, छान लागते. चला बाय बाय. लाईक करा. लाईक करत नाही हो, कमेंट करत नाही हो. गरिबाला जरा मदत करा. बाय बाय. हे अशा पद्धतीनं कारलं भाजून घ्यायचं बघा असं. हे बघा ह्यात धना पावडर. हे बघा हे आमचा कारळ्याचं कूट आहे, जवसाचं. हे धना पावडर आहे. हे आगरी तिखट गटावरचं. आणि हे शेंगदाण्याचं कूट. हे सगळं त्यात घालायचं आता. हे बघा खाण्यासाठी बघा कारल्याची चटणी म्हणा, भाजी म्हणा, रेडी बघा. अशी करून बघा तुम्ही, छान लागते. चला बाय बाय. लाईक करा. लाईक करत नाही हो, कमेंट करत नाही हो. गरिबाला जरा मदत करा. बाय बाय.